नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे ती टाटा अल्ट्रोज आलेली आहे सर्व्हिसिंगसाठी. तर आपण त्या गाडीची सर्व्हिसिंग करून घेणार आहे. तर आपण गाडीच्या लाईट्स वगैरे चेक करून घेतल्या प्रॉपरली. गाडी रॅम्पवर लावून घेतलेली आहे. त्याचबरोबर इंजिनच्या आतमध्ये धूळ वगैरे खूप बसलेले आहे. प्लस गाडीच्या बॅटरीचा इश्यू आहे. आपण बॅटरी तिची रिप्लेस करणार आहे. त्यानंतर एअर फिल्टर वगैरे काढला. एअर फिल्टरच्या आतमध्ये खूप कचरा होता, तो साफ वगैरे करून घेतला. त्यानंतर मग टायरचे व्हील कॅप्स काढून टायर खोलायला घेतले. तर त्याच्यामध्ये टायर खोलताना हे बघू शकता, बोल्ट हे स्लिप होतात. त्याचबरोबर कस्टमरची ॲडिशनल एक कंप्लेंट होती की बंपर थोडा बेंड होता, सरळ करायचा होता, ते करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर ते तुम्ही बोल्ट खोलताना लक्ष द्या की बोल्ट स्लिप होतात. त्यानंतर गाडीचे वायपरचे पाणी चेक करून घेतले फर्स्टली. त्यानंतर ब्रेक ऑइलची लेवल चेक करून घेतली. ब्रेक लायनर काढून ड्रम काढून त्याचे ब्रेक लायनर क्लीन करून घेतले. ब्रेक पॅड काढून ब्रेक पॅड क्लीन करून घेतले. त्याचबरोबर पूर्ण गाडीचं सस्पेन्शनचं इन्स्पेक्शन करून घेतलं. तर सगळे शॉक ऑब्झर्वर वगैरे, लोरम्स बुश वगैरे सगळे ओके होते. त्याचबरोबर ती गाडीचं आता ऑइल ड्रेन करणार आहे. ऑइल ड्रेन करताना एक लक्षात ठेवा की ऑइलचं ड्रेन बोल्ट आहे तो ड्रेन बोल्टचं वॉशर रिप्लेस करत जावा, नाहीतर ऑइल लिकेज व्हायचे चान्सेस असतात. बघू शकता किती ऑइल खराब आहे. ऑलमोस्ट 1 वर्ष होऊन गेलेले सर्व्हिसिंगला. तर एक वर्षाला गाडी सर्व्हिस करत जावा. त्याचबरोबर कस्टमरची नवीन बॅटरी पण टाकून घेतली आणि गाडी वॉशिंगला घेतली. बघा तुम्ही कशा पद्धतीने गाडीचं हे होतं आणि हिचा फायनल लुक बघू शकताय कशी गाडी झालेली आहे. धन्यवाद.